नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, सर्व मैत्रिणी, सर्व माझ्या बहिणी मैत्रिणी आणि सर्व महिला, सर्व माझी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सर्व बहिणी आता वाट बघत आहेत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची, कारण की फेब्रुवारी महिना संपूर्ण महिना संपून गेला पण बहिणींना हप्ता नाही आला आणि फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे हप्ते तुम्हाला मार्च महिन्यातच आला आणि ते 7 मार्च ते 12 मार्चपर्यंत जवळजवळ 100% सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे हप्ते हे जमा झाले. परंतु एप्रिलच्या हप्त्याची आता सर्व बहिणी वाट बघत आहेत आणि तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ दिसत आहेत की एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू. तर एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे तुम्हाला हे तर आपण या व्हिडिओमध्ये अपडेट जाणून घेणारच आहोत. आणि तुम्हाला किती मिळणार, एप्रिल महिन्याचा हप्ता हा 1500 मिळणार की 2100 मिळणार हेही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे की ज्या बहिणींना जानेवारीपासून हप्ते येत नाही तर त्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार का नाही तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि चौथे महत्त्वाचे म्हणजे की ज्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आला नाही तर अशा बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही हेही आपण चौथे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि आणखीन महत्त्वाचे पाचवे आपण अपडेट जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये की सर्व लाडक्या बहिणी आता तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे आपल्याला जर लाडकी बहीण योजनेचा यापुढे कंटिन्यू लाभ हवा असेल तर आपण कोणत्या गोष्टी या महत्त्वाच्या आहेत त्या केल्या पाहिजे, त्या अपडेट केल्या पाहिजे तेही आपण असे हे चौथे महत्त्वाचे अपडेट असे जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया आणि अत्यंत महत्त्वाचे 4 अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा, तरच तुम्हाला असे आपल्या चॅनलचे सत्य अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. आणि ताई, तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना, तुम्ही कमेंट पण करा की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आला का आणि कुठून तुम्ही व्हिडिओ बघत आहात हेही कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी व्हिडिओला आठवणीने लाईक करा. तर चला मग आपण आता व्हिडिओ सुरू करू. तर सर्वात पहिले अपडेट आपण जाणून घेणार आहोत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख. तर बघा, प्रसार माध्यमातून आपल्या हाती असे रिपोर्ट लागलेले आहे की सोशल मीडियावर काय सुरू आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की सोशल मीडियावर फेक व्हिडिओज भरपूर तुम्हाला दिसत असतील की एप्रिलचा हप्ता वाटप सुरू, एप्रिलचा हप्ता मिळाला, या बहिणींना 2100 रुपये मिळाले. परंतु हे साफ खोटं आहे, मी तर असंच म्हणेन. कारण की 2100 रुपये हप्ता अजूनपर्यंत कोणालाही वाटलेला नाही. 2100 रुपयाचा हप्ता हा कोणत्याही बहिणींना अजूनपर्यंत वाटप सुरू झालेली नाही. हे आहे सत्य अपडेट. आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता पाडव्याला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे का, पाडव्याला एप्रिलचा हप्ता मिळणार असेही तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओज बघायला मिळत असतील. परंतु हे सुद्धा अजूनपर्यंत 100% फायनल झालेलं नाही की तुम्हाला पाडव्याला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार का. कारण की याच महिन्यात पाडवा कधी आहे तर मार्चमध्येच 30 मार्चला पाडवा आहे. आणि आपल्याला मार्च महिन्यामध्येच 2 हप्त्याचे म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना मार्च महिन्यातच दिले गेलेले आहेत. तर पुन्हा तिसरा हप्ता हा मार्चमध्येच कसा मिळणार, कारण की त्यासाठी संपूर्ण आपल्या महाराष्ट्र सरकारला तशी तरतूद करावी लागते, कारण की त्यांना संपूर्ण पैशांची मॅनेजमेंट करावी लागते. तर 200-500 किंवा 550 लाख रुपयाचा प्रश्न नसतो, तर कितीतरी हजार कोटी रुपयांचा त्यांना बजेट तसा मॅनेज करावा लागतो. तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार. म्हणून अजूनपर्यंत सत्य अपडेट बघा, मी तुम्हाला सांगत आहे की अजूनपर्यंत कोणत्याही न्यूज चॅनल किंवा कोणत्याही असं बातमीपत्रामध्ये
कदाचित काही बातमीपत्रामध्ये तारीख आली असेल, परंतु कोणतेही आपले सरकार जे मंत्री आहेत, जसं की एकनाथरावजी शिंदे आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदिती तटकरे मॅडम आणि आपले अजितदादा पवार, यापैकी असे कोणीही अजूनपर्यंत त्यांचे कोणीही अपडेट त्यांनी दिलेले नाही आहे की एप्रिलचा हप्ता हा या तारखेला देणार असं. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही हे सत्य अपडेट जाणून घ्या हां, कारण की एप्रिलचा हप्ता म्हणजे अशी शक्यता वर्तवली जात आहे की एप्रिलचा हप्ता हा 6 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान तुम्हाला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु त्यानुसार अजून फायनल अपडेट आपल्या हाती तसे लागलेले नाही. जसेही फायनल अपडेट किंवा आपले मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यानुसार जे काही अपडेट आपल्या हाती येईल तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे तर आता आपण दुसरे अपडेट जाणून घेऊया की आपल्याला आता एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता मिळणार की 2100 रुपयाचा. तर जसं की मी काल दोन व्हिडिओ अपलोड केले, एक 12:15 अजित पवार दादांचा केला आणि 8:15 आपले एकनाथरावजी शिंदे आहेत त्यांचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये ते दोन्ही स्वतः लाईव्ह सांगत आहेत की आता तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु त्यासाठी थोडा अजून तुम्हाला वाट बघावी लागेल. कारण की संपूर्ण जे वर्ष आहे म्हणजे 2025 जे आहे, या संपूर्ण 2025मध्ये तुमची तरतूद केलेली आहे ती फक्त 1500 रुपयांचीच. म्हणजे तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयाचाच येणार आहे. 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी तुम्हाला अजून थोडं थांबावे लागणार आहे. आता आपण बघून घेणार आहोत तिसरं अपडेट. तिसऱ्या अपडेटबद्दल आपण जाणून घेऊयात की सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते तुम्हाला तयार ठेवायचे आहे आणि अपडेटेड ठेवायचे आहे. ते म्हणजे तुमचं आधार. तुमच्या आधारमध्ये जर काही बदल झालेला असेल किंवा आता समजा उदाहरणार्थ एखादी बहीण आहे आणि ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि समजा तिचे पती दिवंगत झालेले असतील, तर तिने तिच्या कागदपत्रामध्ये बदल केला पाहिजे, म्हणजेच अपडेट केलं पाहिजे. आणि जे काही रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे आणि तुमचं आधार कार्डवरील संपूर्ण माहिती त्यामध्ये जर तुमचा काही बदल झाला असेल तर ते तुम्हाला अपडेटेड करणं अत्यंत आवश्यक आहे. हे होते तिसरे अपडेट. आता आपण जाणून घेऊया चौथे अपडेट. तर चौथे अपडेट आहे की ज्या बहिणींना जानेवारीपासून हप्ता येत नाही आहे अशा बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मिळणार का? तर बघा, आपल्या हाती तर असा रिपोर्ट लागलेला आहे की ज्या बहिणींना जानेवारीपासून हप्ते येत नाही त्या बहिणी आता कदाचित लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलेल्या असतील. कारण की जसं ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, आता त्या बहिणी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत आणि आता त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येणार नाही. आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे की ज्या बहिणी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्या बहिणींना मात्र जो गॅप आहे 500 रुपयाचा जो गॅप आहे तो त्यांना लाडकी बहीण योजनेचा कडून 500 रुपये हे मिळत आहेत आणि 1000 रुपये जे आहेत त्यांना ते PM किसान योजनेचे मिळत आहे. असे टोटल त्यांना 1500 रुपये हे महाराष्ट्र शासन संपूर्ण म्हणजे पूर्ण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यानुसार त्यांना ते 1500 रुपये पूर्ण करून देत आहे. म्हणजे हे होते चौथे अत्यंत महत्त्वाचे अपडेट. तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला सगळं संपूर्ण 4ही अपडेट लक्षात आले असतीलच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि सगळ्यांनी कमेंट आठवणीने करा हां. सो आपण आपली काळजी घ्या, आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. सो थँक्यू व्हेरी मच.